आज हे घरामध्ये जेवढं पण गबाळ दिसतंय, जे पण एक्स्ट्रा बॉक्सेस आहेत, जिथे पण धूळ जाळ्या, घरामध्ये जेवढा पण घाण पसारा झाला आहे तो मी आज पूर्ण क्लिअर करायला घेतला. घरातला एक्स्ट्रा पसारा हा आपल्या आयुष्यातल्या एका दरिद्रीपणाचा लक्षण असतो. आपण काय करतो, वर्षानुवर्षे काही गोष्टी, काही वस्तू हे लागेल ते लागेल म्हणून ठेवून देतो, पण ते काही कामाचे नसतात. त्यामुळे जास्त करून दरिद्री साडेसाती घरामध्ये यायला स्टार्ट होते. तर या दरिद्रीपणाचा आज मी नाश करायला घेतला. इकडे राहतोय लोकांच्या घरी रेंटमध्ये आणि एवढा सगळा पसारा, त्यामध्ये अजिबात मनाला शांती नसते. 4 लोक पण जेव्हा आपल्या घरामध्ये येतात, बसतात, पाणी पितात आणि त्यांना पण असं वाटतं की घरामध्ये चांगली वाईब येत नाही किंवा घरात असं एकदम शांती वाटत नाही. तर ह्याचं एकच कारण असतो बरं का, ह्या घरामधली ही जमा झालेली धूळ, हे बिन लागायचे हे असले सगळे रद्दी कचरा. आता जे पण तुम्ही हे असे एका ठिकाणी ठेवता कोपऱ्यात लागून, तिथंही धूळ तर आपण साफ नाही करत बसणार आहे. न लागायचे शूज वगैरे वर्षानुवर्ष उगीचच आपण त्याला असंच ठेवून देतो. तर अजून आंघोळ नाही, काय नाही, एक साईडला मस्त हेडफोन लावलेत कानाला, गाणे ऐकत ऐकत ही सगळी धूळ साफ करायला घेतली आहे. आता थोड्या वेळात तुम्हाला दिसेलच खाली हॉलमध्ये माझी एवढी जास्त धूळ जमा झालेली आहे. गेल्या 10 दिवसामध्ये मी व्हिडिओ नाही टाकला कारण माझी दाढ खूप जास्त दुखते. अजून ही दाढ दुखते, जी माझी एक अक्कल दाढ येते खालच्या बाजूला, त्यामुळे खूप जास्त त्रास होतो. आणि डेंटिस्टला म्हणजे गेलेली मी क्लिनिकमध्ये, तर त्यांनी बोलली की दाढ काढावी लागणार आहे. ती अशी उभी न येता ती आडवी आली. आणि मला असं वाटलेलं की अक्कल दाढ येणं म्हणजे अजून माणसामध्ये भरपूर जास्त अक्कल निर्माण होते, पण ही दाढ तर यायच्या अगोदरच काढायला सांगतात. त्यामुळे मला ते ऐकूनच खूप बेकार वाटते. मला इच्छा नाही होती काढायची, पण ते पुढे जाऊन अजून जास्त इफेक्ट होतो म्हणून काढावं तर लागणारच आहे. तर मी विचार करते काढू की नको. तर तुम्ही मला प्लीज सजेस्ट करा याबद्दल. 3 वर्ष झालं आमच्या लग्नाला. माझ्या लग्नातलं जे वरातमध्ये सामान येतं ना, ते इथे ठेवलं होतं. कधीपासून मला नाही माहिती की त्याचं काय काम असतो, एवढं सर्व जमवून ठेवलेलं. तर आज मी ते फायनली देते टाकून. आपण जेव्हा रेंटमध्ये राहतो ना, तेव्हा हे सगळे असे 4-4, 5-5 जोड शूज वगैरे वापरणं टाळायलाच हवं. एवढं सर्व इकडे एकतर आपल्याला स्वतःला चांगली मोकळी व्यवस्थित जागा नसते, त्यात हे शूज नाही त्या वेगळ्या एक्स्ट्रा गोष्टी भरून जेव्हा आपण घर जमवतो ना, खरोखर मला ह्या सगळ्या गोष्टींचा, अननेसेसरी ह्या ज्या वस्तू असतात ना, खूप चीड येते.
चौकात रस्त्यावरच घर आहे. रोजच्या रोज जरी धूळ साफ केली तरी पण इतकी धूळ येते घरामध्ये, काही सांगायलाच नको. आणि माणूस जेव्हा जॉब करून घरी येतो आणि घरामध्ये परत एक्स्ट्राची वेगळी कामं करायला लागतो तेव्हा हा जास्त धुळीकडे लक्ष देत नाही. आता तरी घरी आहे, आता विचार केला आहे रोजच्या रोज व्यवस्थित धूळ साफ केली जाईल. जिथे जिथे पण न लागायच्या काही पण वस्तू होत्या, जे पण न लागायचे बॉक्स होते, शोधून शोधून काढलेत आणि मी आज फेकून द्यायला काढलेत. इथे धूळ तुम्हाला दाखवते मी. एवढी जास्त धूळ तरी ती कॅमेरामधून नाही दिसत आहे, पण जर समोरासमोर बघितलं ना तर समजेल की खूप जास्त असा मी आत्तापर्यंत जिथं झाडू मारले एवढा जास्त धूळ जमा झाली. आता हे एक एक बॉक्स एक साईडला लावून देते. उद्या सकाळी त्या मावशी आल्यावर त्यांच्याकडे देईल मी. एक टी व्हीचा, एक फ्रीजचा, अजून बरेच कशाचे असे वेगवेगळे बॉक्स आहेत. एक बॉक्समधून तर पाल निघाली. त्यावेळेस माझा कॅमेरा ऑफ होता. खूप म्हणजे खूप जास्त घाण किळस आली. नशीब मी आंघोळ नाही केली. इकडे बॉक्स ठेवायचे होते म्हणून इकडची जागा फक्त झाडून घेतली. आता या साईडच्या मला थोड्याशा जाळ्या काढायचे. त्या अगोदर तिकडे भिंतीला लागलेला हा माझा एंगेजमेंटचा फोटो आहे. तर मी आता विचार केला की हा लावून काय उपयोगाचा नाही, याला काढूनच ठेवते. आमचे घरमालक थोड्या दिवसात येऊन इकडे म्हणजे कलर द्यायला सांगणार आहेत. तर त्यामुळे इथे भिंतीवर असलेला तो फोटो काढला आणि आता पूर्ण भिंती झाडून घेते आणि इकडच्या सगळ्या जाळ्या काढून घेते. पावसाळा सुरू झाला की भिंतीवरती एकदम बुरशी चढल्यासारखी घाण जमा होते. काहीतरी थर असतो आणि तो झाडल्यावरती पण जात नाही. जसं की आता तुम्ही माझ्या या अपोजिट साईडच्या भिंतीला बघू शकता किती घाण काळे काळे असे डाग झालेत. तर असे सगळीकडच्या भिंतीला झालेत हे. आणि त्यामुळे असं एकदम घरामध्ये आलं की कोण मन अजिबात प्रसन्न नाही वाटत. असं आपण म्हणतो की घर हे घर असतो. घरामध्ये एकदम पॉझिटिव्ह वाईब, पॉझिटिव्ह गोष्टी, पॉझिटिव्ह थिंकिंग, सगळं पॉझिटिव्ह. किती जरी पॉझिटिव्ह आपण तोंडाने करायला गेलो ना, म्हणजे ते आपल्या वागण्यामध्ये नाही उतरत जोपर्यंत घराच्या 4 भिंती एकदम स्वच्छ आणि सुंदर नसतील. तर आता या भागातलं मी झाडली होती, तुम्ही बघू शकता. आता परत एवढ्या जाळ्या मी काढल्या. तर यानंतर पूर्ण घर मला पुसून घ्यायचं आहे स्वच्छ. घर पुसून घेत असताना आता एवढी जास्त माती पडली म्हणताना सुरुवातीला मला
फक्त साध्या पाण्याने घर पुसून घेणार. त्यानंतर मग फिनाईल आणि थोडासा सर्फ टाकून मग पुसून घेणार. कारण इथे इतकी माती जमा झालेली आहे. मी भलेही झाडून कचरा काढला आहे, पण ती माती भिंतींना फरशीला इतकी जास्त चिकटली की त्यामुळे अगोदर साध्या पाण्याने पुसून घ्यायचं आणि मग नंतर ना सर्फ टाकून आणि फिनाईल टाकून असं करत मी तिन्ही पण ह्या रूम पुसून घेते. इथे थोबाड तर माझ्या बघण्यालायकच उरलेला नाही आहे. अजून बेडवर इतका जास्त पसारा पडला आहे, हा देखील मला आवरायचा आहे. तर 2 पाण्याने हे माझं घर पूर्ण पुसून झालेलं आहे. बेडरूम, किचन आणि हॉल. झाडून पुसून झाल्यावर हा इथे माझ्या ओट्यावरती पसारा, एवढा जास्त पसारा आहे. सकाळचा नाश्ता वगैरे, भांडी सगळी घासायचे, ओटा वगैरे क्लीन करायचा आहे, तर तो पहिले आता क्लीन करून घेते. भूक लागलेली आहे. थोड्या वेळाने हे सर्व क्लीन करून आंघोळ वगैरे करून मग नाश्ता पाण्याचं बघणार. सकाळी अक्षयला टिफिन आणि नाश्ता दिलेले हे सगळे भांडे पडलेले तिकडे. तर ओट्यावरचा सर्व पसारा आवरला. ओटा पण स्वच्छ धुतला, घासून घेतला आणि भांडी वगैरे अशी पालती लावली पाणी वितळायला. आणि तोपर्यंत मी आता मस्त आंघोळ करून घेतली आणि मला जायचं होतं मार्केटमध्ये भाजी आणायला. आणि आज तुम्हाला मी थोडी माझ्या मार्केटची सफर घडवते. तर इथे असं आमचं हे मार्केट आहे, भाजी मंडई. जर तुम्ही कोथरूडचे असाल तर तुम्हाला हे ओळखीचं असेल. एक मंदिर आहे इथे, सिद्धिविनायक मंदिर, गणपती बाप्पांचं. तर त्या मंदिराच्या आवारातच हे पूर्ण मार्केट आहे. तर काही भागातली लाईट गेली होती, तर काही भागातली लाईट होती. तर नशीब मार्केटमध्ये लाईट होती. तर मला जे हवं होतं गरजेचं ते मी घेतलं. तर घरी पोचताच मला कॉल आला. मी ॲक्च्युली भूक लागली होती, मला अंगात जीव उरला नव्हता आता काहीतरी बनवून खायचं. तर त्यामुळे मी काटाकीरची ही मिसळ ऑर्डर केली आहे खायला. खूप जास्त तिखट असते, पण मला दुसरं काही जास्त आवडतच नाही, पराठा वगैरे. तर मी मिसळ खायला जास्त प्रिफर करते. तर त्यातल्या त्यात दाढ पण खूप दुखते, पण आता कसं बसं खाऊन घेणार. तर ही अशी मिसळ आली आहे. यामध्ये अशी छोटीशा पॅकेटमध्ये बटाट्याची भाजी, छोट्या पॅकेटमध्ये उसळ, फरसाण, रस्सा आणि त्यांनी असा डबा पण दिला आहे. पण मला त्या डब्यात खाता नाही येणार म्हणून मी आपल्या घरातला स्टीलचा डबा घेऊन त्यामधून मस्त मिसळ खाल्ली. आणि मग हे बाकीचा आत्ता मार्केटमधून आणलेलं सर्व. मी आवळे घेतलेत अर्धा किलो. आता सध्या आवळे खरं तर महाग झालेत बरं का. मला एकाने सजेस्ट केलं होतं केस गळण्यासाठी, गळू नये म्हणून आवळ्याचा ज्यूस प्या म्हणून. तर त्यामुळेच मग मी आवळे घेतलेत. बाकी दुधी घेतला आहे, कोथिंबीर, शेपू, लिंबू, कोथिंबीर, काय. तर हे सर्व भाजी जिथल्या जिथं ठेवलं आणि मला परत चहा प्यायची इच्छा झालेली. मी कधी सहसा चहा नाही पित, पण मी एक मागच्या वेळेस हे ऑर्डर केलं होतं ट्रीट, तर मला ते खायचं होतं चहासोबत. म्हणून मग मी इकडे चहा बनवला आहे आणि मग आता चहासोबत ट्रीट खाणार. तर मस्त चहा वगैरे खाऊन झाला. त्यानंतर संध्याकाळच्या जेवणाची तयारी करणं चालू आहे इकडे. भेटूयात परत पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार, बाय बाय.